तर दुर्घटनाग्रस्त आमुदान कंपनीमधील बॉयलर बेकायदा असल्याची माहिती समोर आली आहे। बॉयलर वापराची कोणतीही परवानगी घेतली नव्हती आणि तरीही या ठिकाणी बॉयलर चालवले जात होते अशी माहिती समोर आली आहे। सरकारच्या बॉयलर विभागाचे संचालक धवल अंतापूरकर यांनी ही माहिती दिलेली आहे। ज्या बॉयलरमुळे या ठिकाणी स्फोट झाला आणि त्याचबरोबर स्फोटाची मालिका सुरू झाली। 8 लोकांचा जीव गेला असूनही काही लोक तिथे अडकल्याची भीती आहे। तर 65 लोक इथे जखमी झालेत आणि ते विना परवानगी होते, बेकायदा होते अशी माहिती समोर येते। तर या ठिकाणी सरकारच्या बॉयलर विभागाचे संचालक धवल अंतापूरकर यांनीच तशी माहिती दिलेली आहे। याविषयी बॉयलर विभागाचे संचालक धवल अंतापूरकर यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आपल्यासोबत बॉयलर विभागाचे संचालक धवल अंतापूरकर सर आहेत, त्यांची थेट संवाद साधू। नक्की काय कारण आहेत यामागे ते जाणून घेऊ। सर, बॉयलरचा स्फोट झाला असं म्हटलं जातंय, मात्र रिएक्टर आता समोर येत आहे, काय नक्की प्रकरण आहे? साईटला व्हिजिट केल्यानंतर आम्हाला पहिले पण आमच्या रेकॉर्डला आम्ही चेक केलेलं होतं की या कंपनीमध्ये बॉयलर नाही आहे, परंतु अनऑथराइज बॉयलर आहे का याच्यासाठी आम्ही शोध मोहीम राबवत असतो। त्याच्यामध्ये सुद्धा इथे बॉयलर आढळलेला नव्हता। आज पण इथे कुठल्याही प्रकारचं बॉयलरचे अस्तित्व जाणवत नाही आहे, कुठल्याही प्रकारचा बॉयलर इथे नाही आहे। जो काही एक्सप्लोजन झालेला आहे तो रिएक्टरचा एक्सप्लोजन आहे। बॉयलर आणि रिएक्टरमध्ये नक्की फरक काय असतो? कोणत्या प्रकारचा रिएक्टर होता इथे? रिएक्टर जो होता इथे एक्झिस्टन्समध्ये तो लिम्पेट कॉईल रिएक्टर एक दिसतोय, ज्याच्यामध्ये उष्णता देऊन त्याची रिॲक्शन घडून आणली जाते। बॉयलरमध्ये पाणी गरम करून त्याची वाफ तयार केली जाते। ऑइलवाले जे हीटर असतात त्याला थर्मोपॅक म्हणतात, तर हा ऑइल बॉयलर म्हणतात लोक काही, तेही चुकीचं आहे। तो थर्मोपॅक असतो। हा जो असतो ज्याच्यामध्ये वाफ तयार केली जाते फक्त तो बॉयलर असतो। MIDC परिसरामध्ये आता किती बॉयलर हे कार्यरत आहेत आणि किती बंद आहेत, अशा प्रमाणे किती संख्या आहे एकूण याच्यामध्ये? इथे जवळपास 90 बॉयलर सुरू आहेत आणि एक 20 बॉयलर जे आहेत ते बंद परिस्थितीमध्ये आहे। पण सर्व बॉयलरचे आम्ही इन्स्पेक्शन करून त्यांना सर्टिफिकेशन देतो। बंद असलं तरी त्याला कॅज्युअल व्हिजिट करून बंद आहे की नाही याची शहानिशा केली जाते। आरोप मोठ्या प्रमाणात कालपासून व्हायला लागलेत की बॉयलर विभागाचं याकडे दुर्लक्ष होत आहे, अशा प्रमाणे असं कधीही होत नाही। 100% बॉयलरचे इन्स्पेक्शन केलं जातं। प्रत्येक बॉयलरला सर्टिफिकेट घेतल्याशिवाय तो ओनरच चालवत नाही, कारण त्याला माहिती असते की हा खूप डेंजरस इक्विपमेंट आहे। त्याचप्रमाणे त्या बॉयलरवरती अटेंडंट असतो, जो आम्ही सर्टिफिकेट दिलेला असतो, जो सर्टिफाईड बॉयलर ऑपरेटर असतो, बॉयलर अटेंडंट म्हणतात। तर बॉयलर अटेंडंटची ही पण ही जबाबदारी असते की तो बॉयलर व्यवस्थित चालला पाहिजे। तो पाहतो स्वतः की माझं सर्टिफिकेट कधीपर्यंत आहे, तो इन्फॉर्मेशन देतो। तो स्वतः सांगतो की साहेब माझ्या बॉयलर आता ड्यू होऊन राहिलेला आहे, तुम्ही इन्स्पेक्शनला या। त्यामुळे असं बॉयलर विदाऊट सर्टिफिकेट चालत नाहीत। कॅमेरा पर्सन राजेश मनियासह स्वप्नील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।